हाय हॅलो नमस्ते, मी सृष्टी. माझ्या आणखीन एका ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि मला म्हणजे मिशन माझी बंद पडलेले, मला खरंच कशी काय बंद पडली काय माहित नाही, पण घ्यायचं ठरलं होतं खूप दिवसापासून. आता पण अजून हे दादूचे पप्पा काय करतात ते काय माहित नाही, आता घेतात का. काही मिशनीला पण खूप खर्च सांगितला हाय युनिट करायला, आणि ब्लाऊज तर एवढे अर्जंटचे आहेत ते की द्यावे लागणारच आहे, कारण कस्टमरचे ब्लाऊज ठेवून चालत नाही. त्यांना ज्या टायमिंगला सांगितले त्या टायमिंगला द्यावाच लागतो, कारण त्यांचं कार्यक्रम असतात. बरेच काय असं असतंय की बाबा त्यांना लागतोच ब्लाऊज साडीतले ते. आणि साडे तर काय पिकोफॉलच्या साड्या आहेत. आता मिशन नाही तोपर्यंत म्हटलं पिकोफॉलच्या साड्या तर करून घेऊया सह्या, कारण की आता ब्लाऊजचं तर काम राहिलंच आहे. ब्लाऊजचं काही ठेवून चालत नाही, निदान आता साड्यांचं तर काम करून टाकावं. तर खूप दिवसापासून मिशन घेल असं चाललंय. त्या दिवशी आम्ही पंढरपूरला पण गेलतो, खास मशीनसाठी बघायसाठी गेलतो, पण तेवढं काही बजेट नव्हतं म्हणून काही तिथून घेतली नाही. मग तिथून माघारी आल्यावर मग अगोदरच मिशनचं कसं दोरा अडकत होता, काहीतरी वेगळंच व्हायचं असं होत होतं. पण मी तशी चालवत होती, बाबा होईल आज जरा ऑइल ती केलं होईल चांगली, तरी पण झाली नाही. शेवट मग मी दादूच्या पप्पाला इथं नीट करून आणायला लावली. तिथे पण भरपूर पैसे गेले. तर म्हणजे एवढं आपण एवढं कमवत पण नाही तेवढं मिशनीला घालवायचं येतात असं झालंय काम. आणि तरी पण लागतेच मिशन, असं नाही की बाबा त्याचं काही काम नाही, पण आहे. तर मी काही जास्त काही हे करत बसत नाही की मिशन म्हणजे पैसे गेले हे केले एवढं अजिबात बसत नाही. जसं असेल तसं मी करते. आणि दुकानात उघडलं की ही साफसफाई करावी लागते, त्यात अजून कस्टमर येतात. आणि आज एवढं एक कस्टमरने एवढं जे डोकं खाल्लं, मला अक्षरशः माझा दम भरला. त्यांना बोलत सांगता बाबा येत नाही एवढ्याला, 400 रुपयाची वस्तू 300-250 रुपयाला कशी येईल असं म्हणून एवढं मला एवढा त्रास झाला. मी दादूच्या पप्पाला आल्यावर पण म्हटलं माझा दम भरायला लागला, म्हणलं त्यांना बोलून मी त्यांना सांगून परत मी शेवट म्हणलं तुम्हाला परवडलं तर घ्या, नाही तर राहून द्या. तसं म्हटल्यावर पण कसं आपल्यालाच व्यवस्थित वाटत नाही. कसं कस्टमर कसं देवाचं मान असतंय ते तर आहेच, पण शेवट माणूस एवढा त्रास म्हणता येणार नाही, आपलं कामच येते. पण किती समोरचा माणूस एवढा बाबा सांगतोय येत नाही, आम्हाला सुद्धा तेवढ्याला आलं नाही वस्तू काय असं सांगत असताना सुद्धा समोरचा माणूस काय ऐकत नाही. मग त्याला काय पर्याय नाही. मग मी शेवट ठेवूनच दिली ती वस्तू. नाही म्हटलं मला परवडलं तर मी देणार, नाही तर मी देणारच नाही. असं काय झालं, मग परत ती फिरून आले. मग परत अजून 10-20 रुपये जास्त कमी करून नेलं. शेवट मी वैतागानं देऊनच टाकलं, जाऊन दे म्हणलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून जावा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.